पॅशन काय असते, क्रिकेट टीमवरचं प्रेम काय असतं, या सगळ्याची प्रचिती आज मुंबईमध्ये येते आहे। मुंबईमध्ये काही वेळातच टीम इंडियाचं आगमन होणार आहे। मात्र आज सकाळपासूनच मुंबईकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। टीम इंडियाची जर्सी घालून, वेगवेगळ्या खेळाडूंचे बोर्ड्स घेऊन, वेगवेगळ्या खेळाडूंच्या नावाच्या जर्सी घालून आणि घोषणा देत टीम इंडियाचे हजारो लाखो चाहते सध्या मुंबईमध्ये रस्त्यावर उतरत आहेत। आणि हा सगळा जल्लोष, हा सगळा उत्साह पुढारी न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत। मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी टीम इंडिया येणार आहे त्या सर्व ठिकाणी आमचे प्रतिनिधी तैनात आहेत। मुंबई एअरपोर्टवर ज्या ठिकाणी टीम इंडियाचं सगळ्यात पहिल्यांदा आगमन होईल त्या ठिकाणापासून ते वानखेडे स्टेडियममध्ये त्या टीम इंडिया पोहोचेपर्यंतच्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कोपऱ्यावर पुढारी न्यूजचा प्रतिनिधी उपस्थित आहे आणि क्षणाक्षणाची बातमी, क्षणाक्षणाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। तर आजच्या कार्यक्रमाची, आजच्या दिवसभराचं सगळ्यात अट्रॅक्शन जे आहे, आकर्षणाचं ठिकाण जे आहे ते आहे वानखेडे स्टेडियम। टीम इंडिया दाखल झाल्यानंतर सगळ्यात शेवटी वानखेडे स्टेडियमवर मोठा कार्यक्रम होणार आहे आणि त्या ठिकाणी सध्या काय तयारी सुरू आहे हे सांगतायत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत। आज सकाळपासून त्या ठिकाणी उपस्थित आहेत। श्रेयस, खरं तर काही तासांचा कार्यक्रम असणार आहे, मात्र पूर्ण टीम इंडियाचे चाहते, केवळ मुंबईकरच नव्हे तर जगभरातले चाहते या सोहळ्याकडे लक्ष ठेवून आहेत आणि जिथे हा सोहळा रंगणार आहे त्या मैदानात, त्या गवतावर तू गेल्या काही तासापासून उभा आहेस। काय नेमकं घडतंय, कशी तयारी सुरू आहे? खरं तर वानखेडे स्टेडियम ऐतिहासिक स्टेडियम आहे, तर ते आपल्या सर्वांना माहिती आहे, सर्व मुंबईकरांना माहिती आहे। तुम्ही बघू शकता तर आता हा स्टेडियम जो आहे तो आपल्या विनर्ससाठी, आपल्या चॅम्पियनसाठी, आपल्या टीम इंडियासाठी सज्ज होता दिसतोय। आपण एकंदर बघू शकतो तर वानखेडे स्टेडियमवर या जी टीम इंडिया ही जी येणार आहे ते विश्वविजेता पद पटकावल्यानंतर ही टीम इंडिया येणार आहे। हे खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठी गोष्ट आहे। वानखेडे स्टेडियमचा आपण जर ओव्हरव्ह्यू बघितला तर वानखेडे स्टेडियमनी अनेक ऐतिहासिक मुवमेंट या क्रिकेट इंडस्ट्रीला, क्रिकेटच्या आपल्या मैदानाला, आपल्या क्रिकेट खेळायला दिलेत। त्याच्यातूनच हा एक सगळ्यात मोठा समारंभ आहे, सोहळा आपण ओळखतो। जो स्टेज आहे तो आता खऱ्या अर्थानं मानताना लोक दिसत आहेत। खरं तर कार्यक्रम अमोलकर इकडे संध्याकाळी 7:30 वाजता आहे, पण आपण जर बघितलं गेलं तर दिलीप वेंगसरकर स्टँड कडे जी लोक आहेत ती लोक आता यायला सुरुवात झालेली आहे। काही गेट्स हे ओपन केलेत, काही गेट्स हे ओपन नाही करण्यात आलेत, पण एकंदर पाहायला गेलं तर चाहत्यांची गर्दी जी आहे ती आता वानखेडे स्टेडियमवर दिसून येते। हाच वानखेडे स्टेडियम आहे, जो वानखेडे स्टेडियम आपण खऱ्या अर्थानं बघितला गेला तर अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे। आपण बघू शकतो याच वानखेडे स्टेडियमच्या पिचवर खऱ्या अर्थानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनी आपलं शेवटची तोच हा पिच वानखेडे स्टेडियमचा। याच पिचवरून खऱ्या अर्थानं MS धोनीने सिक्सर मारून, त्याच MCAचा प्रेसिडेंट बॉक्सच्या वर तो सिक्सर मारून खऱ्या अर्थानं एक इतिहास घडवलेला आणि तोच इतिहास आज घडणार आहे। जो रोहित शर्मा खऱ्या अर्थाने इतक्या वर्षानंतर, जो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्मा बस रॅलीमधून संध्याकाळी 7च्या दरम्यान याच वानखेडे स्टेडियमला येणार आहे आणि त्या वानखेडे स्टेडियमला सगळ्या आपल्या टीम इंडियाच्या जे प्लेयर्स आहेत त्यांना सगळ्यांना सत्कार होणार आहे। अजून एक गोष्ट अमोलला बघावी लागेल की या स्टँडवरून मुंबई इंडियन्सच्या मॅचमधून हार्दिक पांड्याला हूट करण्यात आलं होतं, ते चित्र आज अगदी वेगळे आपल्याला दिसून येणार आहे। बाहेर ज्या ज्या चाहत्यांना आपण भेटलोय, ज्या ज्या चाहते बोलतात ते सगळे लोक हार्दिक पांड्याचं उदाहरण देताना दिसत आहेत। त्याच्यामुळे कुठे ना कुठे एक ऐतिहासिक मुवमेंट आहेच, पण क्रिकेट आपल्या आयुष्यात किती मोठा बदल घडवतो, एका खेळाडूच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवतो, तोच व्हाईस कॅप्टन आणि ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने या वर्ल्ड कपला घडवून दाखवलाय। आणि तो जेव्हा या मैदानावर येईल तेव्हाचं चित्र काय असेल त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले, कारण हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या खेळताना या स्टेडियम मध्ये खऱ्या अर्थानं अनेक लोकांनी हूट केलेलं, अनेक वाईट साईड बोललेले, पण आज हार्दिक पांड्याचं किती कौतुक होत आहे। तो आवाज हार्दिक पांड्याचा आहे तरी काय, कौतुक हार्दिक पांड्याचं किती होतं त्याकडे लक्ष असणार आहे। मुंबईचा राजा रोहित हिटमॅन शर्मा त्याचं हे ग्राउंड आहे, सूर्यकुमार, रोहित शर्मा त्यांचं हे ग्राउंड आहे आणि त्यांच्या या ग्राउंडवर ते वर्ल्ड कप विजेता करून येणार आहे। त्यामुळे आता सगळेच लोक सध्या 7:30चा कार्यक्रम आहे, पण एकूणच चाहते जे आत्तापासूनच आले होते आणि आत्तापासून गर्दी करायला सुरुवात झालेली आहे। अमोल सर, खरं, एखाद्या जागेच्या कशा प्रकारे भावना जोडल्या गेलेल्या असतात एखाद्या खेळाच्या इतिहासाशी, याचं उत्तम उदाहरण आहे वानखेडे स्टेडियम। गेल्या कित्येक दशकांमध्ये मुंबईतनं जे खेळाडू तयार झाले, जे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर गेले, त्या सगळ्यांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे संबंध वानखेडे स्टेडियमशी आहे। त्यामुळे प्रत्येक विजयाशी, प्रत्येक पराजयाशी, इथं रचल्या गेलेल्या इतिहासाशी, वेगवेगळ्या रेकॉर्डशी आणि वेगवेगळ्या मोठमोठ्या खेळाडूंच्या निवृत्तीशी, अशा अनेक गोष्टींशी या वानखेडे स्टेडियमचा संबंध आहे आणि त्याच वानखेडे स्टेडियमवर आज आणखी एक इतिहास रचला जाणार आहे, आणखी एक ऐतिहासिक सोहळा रंगणार आहे। वानखेडे स्टेडियमच्या बाहेरची ही दृश्य आहेत।
कशा प्रकारे लोकांनी आता रांगा लावायला सुरुवात केलेली आहे आणि वानखेडे स्टेडियमवर जमायला सुरुवात केलेली आहे हे आपण पाहतो आहोत। वानखेडे स्टेडियम बाहेर तरुणाईला अक्षरशः ऊत आलेला आपण बघायला मिळतो आहे। शेकडोंच्या संख्येनं तरुणाईचा लोटच्या लोट वानखेडे स्टेडियमकडे येत आहेत आणि टीम इंडियाच्या या विजयी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी टीम इंडियातल्या खेळाडूंना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्यासाठी ही सगळी तरुणाई आसुसलेली आहे। जेव्हा जेव्हा भारतात मॅचेस असतात, मुंबईमध्ये मॅचेस असतात, त्यावेळी ही सगळी तरुणाई तिकीट काढून स्टेडियमवर जाऊन मॅच पाहत असते। टीव्हीवर तर सगळेच मॅच पाहतात, स्क्रीनवर मोबाईलवर सगळेच मॅच पाहतात, मात्र ती मॅच प्रत्यक्ष पाहणं, प्रत्यक्ष त्या खेळाडूला आपल्या डोळ्यांनी पाहणं, त्यांच्या बॅटचा आवाज ऐकणं, तिथला जल्लोष, त्या जल्लोषामध्ये सहभागी होणं हा एक वेगळाच अनुभव असतो आणि याचसाठी ही तरुणाई आता या सत्कार सोहळ्यासाठी जमायला सुरुवात झाली आहे। चषक जिंकल्याच्या नंतर सगळ्यांना वाट जे पाहत होते ते क्रिकेट संघाचे हे सर्व क्रिकेट चाहते जे आहेत ते पाहत होते आणि अखेर तो क्षण आलेला आहे। काही क्षणातच ही मुंबईची क्रिकेट टीम जी आहे ती वानखेडे स्टेडियममध्ये दाखल होणार आहे। त्या अगोदरच मोठा उत्साह, जोश आणि आनंदाचं वातावरण जे आहे ते क्रिकेट प्रेमींमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। नेमकं आपण त्यांच्याकडे त्यांच्या भावना जे ते जाणू। काय वाटतं, कप जिंकल्यानंतर इंडिया परत पुन्हा मुंबईत येते का? काय बोलत इंडियन टीम परत मुंबईत येते, विश्वचषक घेऊन येते, काय भावना आहे? खूप चांगल्या भावना आहे। आमला सगळे प्राऊड मोमेंट आहे इंडियासाठी। इंडिया क्या लग रहा है, इंडियन टीम वानखेड़े स्टेडियम में आने वाली है, आप बहुत देर से लाइन में खड़े हो? आएगी, डेफिनेटली आएगी और मजे होने वाले हैं। 2007 नंतर पहिल्यांदा इंडिया टीम येते मुंबईमध्ये, तो खूप आनंद होत आहे। इंडिया, कॉंग्रॅच्युलेशन। अनेक क्रिकेट चाहते आहेत जे गिफ्ट देखील घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। क्या बताओगे, इंडियन टीम स्टेडियम में आने वाली है, आप बहुत देर से इंतजार कर रहे हो? सुबह 8 बजे से आगे इसी पल के लिए खड़ा हूँ और चाहता हूँ कि उनका इस पे हाथ लगे, बहुत ही खुशी होगी, इसलिए बस इतना ही कहना चाहता हूँ। आता जो टीमसाठी एक फ्रेम घेऊन आला आहे त्याची एक अशी इच्छा आहे की क्रिकेट टीमच्या एका सदस्याची एक तरी स्वाक्षरी जी आहे ते या फ्रेममध्ये झाली पाहिजे, अशी भावना या प्रेक्षकाची आहे, चाहत्याची आहे। या संपूर्ण परिसरामध्ये जर पाहिले तर चाहत्यांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। इंडियन टीम मुंबईमध्ये पोहोचल्याच्या नंतर मरीन ड्राईव्ह वरती त्याचं स्वागत निघणार आहे, मोठी स्वागत यात्रा जी आहे ती काढण्यात येणार आहे आणि संध्याकाळी ठीक 7 वाजता या वानखेडे स्टेडियममध्ये संपूर्ण क्रिकेट संघाचा जो आहे तो सत्कार केला जाणार आहे। त्यामुळे सकाळपासूनच हे सर्व मुंबईकर मुंबई टीमच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, मुंबई। तर प्रेक्षकांचा हा जल्लोष, उत्साह, सकाळपासून प्रेक्षकांनी रांगा लावलेल्या आहेत आणि आपल्या आवडत्या खेळाडूची एक सही मिळावी, आपल्या आवडत्या खेळाडूचा आपल्याला स्पर्श व्हावा, आपल्या आवडत्या खेळाडूने आपल्याशी येऊन 2 शब्द बोलावेत, आपल्या आवडत्या खेळाडूला आपल्याला समोर आपल्या डोळ्यांनी बघता यावं, तो कसा बोलतो, कसा वागतो, काय म्हणतो, इतरांशी तो कशा प्रकारे आपल्या भावना व्यक्त करतो, हे सगळं स्वतः प्रत्यक्ष समोरून पाहावं, यासाठी ही सगळी तरुणाई आहे। ज्या प्रकारे कितीही प्रकारे सोशल मीडिया वाढला, टेक्नॉलॉजी वाढली आणि मॅचेस बघण्याची वेगवेगळ्या माध्यमातून सोय झाली, तरीसुद्धा प्रत्यक्ष जाऊन आपल्या डोळ्यांनी पाहणं याचं कौतुक, याचं अप्रूप काही कमी होत नाही आहे आणि त्याचंच हे लक्षण आहे। हा सगळा सोहळा टीव्हीवरून दिसणार आहे, मोबाईलवरून दिसणार आहे, यूट्यूबवरून दिसणार आहे, मात्र तरीसुद्धा आपण तिथे प्रत्यक्ष हजर राहावं आणि या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं, ही क्रेज काही संपत नाही आहे आणि या तरुणाईमध्ये हीच क्रेज आजही कायम आहे, जी गेल्या अनेक दशकांपासून आहे। अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, ज्या प्रकारे हजारोंच्या संख्येनं तरुणाई रस्त्यावर उतरताना दिसते आहे, हे सगळं टीव्हीवर दिसणार आहे, त्यांच्याशी आपल्याला हे विचारावं असं वाटतं की टीव्हीवर हे सगळं बघायला मिळणार आहे, यूट्यूबवर तुम्ही बघू शकता, वेगवेगळ्या चॅनल्सवर बघू शकता, तरीसुद्धा तुम्ही रस्त्यावर येताय, काय अशी नेमकी क्रेज आहे की जी टीव्ही पूर्ण करू शकत नाहीये, जी कुठलीही स्क्रीन पूर्ण करू शकत नाहीये, तुम्हाला प्रत्यक्ष यावंसं वाटतंय, प्रत्यक्ष डोळ्यांनी खेळाडूंना बघावंसं वाटतंय, असं नेमकं काय आहे या सगळ्या प्रेक्षकांच्या, या सगळ्या क्रिकेट चाहत्यांच्या मनात? खरं तर इंटरनेटच्या काळात आपण जगतोय, सगळं काही इंटरनेटवर ऍक्सेस होत आहे, पाहायला मिळतंय, पण जे कुतूहल स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून जो आस्वाद घ्यायचा असतो त्या सगळ्यांसाठी ही सगळी मंडळी जी आहे ती आज
तिथे तिथे फिरतोय, तिथे तिथे नुसता आवाज तिथल्या आणि रोहित शर्माच्या नावाच्या घोषणा त्या पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं हे बघ, सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात जास्त आवाज महिलांचा आहे. मुंबईचा राजकोट आपण अमोल, खरं तर हे कुतूहल समोर बसून किंवा मोबाईलवर व्हिडिओ भेटणार नाही. हे कुतूहल, हा सगळा हट्टपणा जो आहे तो भारतीय संघासाठी. आपण या ताईंशी गप्पा मारणार. ताई, आज तू या ठिकाणी आले आहे, काय भावना आहे? खूप आनंद होतोय. खरं तर जेव्हा दुःख झालं होतं मात्र हे सर्व प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे आणि त्यामुळे कदाचित काही नेटवर्कचे इश्यू येत आहेत. प्रचंड गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे आणि मोठ्या संख्येने विशेषतः तरुण तरुणी हे दोन्ही म्हणजे पुरुष आणि महिला यांचं जवळपास सारखं प्रमाण दिसतं आहे. क्रिकेट फॅन्सच्या संख्येमध्ये गेल्या काही वर्षामध्ये महिलांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि त्याचंच हे द्योतक आपल्याला बघायला मिळतं आहे. अनेक वेगवेगळ्या भागातून मुंबईमध्ये आलेले आणि केवळ टीम इंडियाचा सोहळा पाहण्यासाठी, त्यांची ही विजयी मिरवणूक पाहण्यासाठी आणि वानखेडेवरचा कार्यक्रम पाहण्यासाठी मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येने ही तरुणाई सध्या रस्त्यावर जमलेली आपल्याला बघायला मिळते आहे. कुठल्याही क्षणी आता टीम इंडियाचं मुंबईमध्ये आगमन होऊ शकतं आणि जिथे पहिल्यांदा हे आगमन होणार आहे, जिथे पहिल्यांदा टीम इंडियाचं दर्शन आपल्याला घडणार आहे, ती जागा आहे मुंबई एअरपोर्ट. आणि मुंबई एअरपोर्टवर आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या उपस्थित आहेत. विक्रांत, काय माहिती कळतीये? किती वाजेपर्यंत टीम इंडियाचं आगमन होऊ शकतं आणि कशा प्रकारे तिथल्या चाहते सध्या टीम इंडियाची वाट पाहतायत? काय वातावरण आहे? अमोल, खरं तर जसं तुम्ही म्हणालात, कोणत्याही क्षणी हे आगमन होऊ शकतं. नेमकं कधी होईल ते सांगता येत नाही. मात्र चाहत्यांमधला उत्साह आपण बघू शकतो. इथं आपल्याला चाहते जमलेले दिसत आहेत. बॅरिकेडिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे, कारण सुरक्षेचा प्रश्न आहे. टीम इंडियाच्या विजयी टीम इंडियाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणात चाहते इथं जमलेले आहेत. पोलीस मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र टीम इंडिया नेमकी कधी येणार, टीम इंडियाकडे कधी बघता येणार, याचा जो उत्साह आहे, यासाठी आस लावून हे सगळे चाहते थांबलेले आहेत. आपण काही चाहत्यांशी बातचीत करूया. दादा, टीम इंडियाला बघण्यासाठी तुम्ही थांबलेला आहात. टीम इंडिया आल्यावर नेमकं काय वाटेल? कधीपासून थांबले? 1 घंटा हो गया, 1-1.5 घंटा, 1-1.5 घंटा हो गया. जब आएगी इंडिया टीम तब कैसा लगेगा, क्या भावना? बहुत खुश होऊंगा क्योंकि रोहित शर्मा को देखने आया, ऊपर से वर्ल्ड कप जीती है तो और खुशी हो रही है. टीम इंडिया आल्यावर नेमकं काय वाटेल? दादा, सांगू शकत नाही शब्दामध्ये. त्यासाठी तर आम्ही काम सोडून आलो इकडे बघण्यासाठी. एवढं एक्सायटेड आहे मी, काय बोलावं ते सुचत नाही टीम इंडियाला बघण्यासाठी. कारण का आपल्या भारतात एवढं नाव रोशन झालंय ना की त्या शब्दात सांगू शकत नाही. एवढं त्यांनी काय केलं. आपण फायनल मॅच बघितली. फायनल मॅच मधले 3 असे कोणते क्षण होते जे आपण आयुष्यात विसरू शकणार नाही? असे कोणते क्षण? मिस झालं दादा, फक्त माझ्याकडून फायनल बघायचंच. बाकी ना ते मिस झाले, फक्त मी नाही बघू शकलो. पण ना हायलाइट बघण्यामध्ये थोडं मजा होती, बाकी काही नाही. आणखी काही चाहते आहेत. ताई, इथे आलेला तुम्ही, टीम आल्यानंतर काय भावना असते? खूप आनंद होणार. मला मराठी एवढं नाही येतं, पण आम्ही खूप आनंद आहे. विक्रांत, या सगळ्या क्रिकेट फॅन्सना असं विचारायला आवडेल विक्रांत, की जर तुम्हाला रोहित शर्माला भेटायची संधी मिळाली, रोहित शर्मा समोर आला, तर काय सांगाल रोहित शर्माला? बरं, आपण हा प्रश्न विचारूया. जर रोहित शर्मा समोर आला, त्याला भेटण्याची संधी मिळाली, तर त्याला काय सांगाल? जेव्हा समोर आलेत ना रोहित शर्मा साहेब, काय सांगू ते सुच नाही. पहिलं तर त्यांना असं मिठी मारा वाटते, कारण मी खूप एक्सायटेड होतो. त्यांनाच भेटण्यासाठी आलो होतो. स्पेशली त्यांच्यासाठी टी-शर्ट वगैरे सर्व घेतलं होतं मी. पण ना माहित नव्हतं की त्यांनी आज येते म्हणून. मला इथं आल्यावर कळलं की कामावरती की त्यांनी येणार आहेत म्हणून. आज हे कामावर आलेत आणि मग त्यांना कळलंय की इथं टीम इंडिया येणार आहे. आपल्यासोबत आणखी काही चाहते आहेत. दादा, तुम्ही टीम इंडियाला बघण्यासाठी आलेला आहात. हिंदी में बात कर लो. टीम इंडियाला बघण्यासाठी तुम्ही आलेला आहात. टीम इंडिया सामने आएगी तो क्या भावनाएं होंगी? अगर रोहित शर्मा मिलेगा, उससे बात करने का मौका मिलेगा, क्या बात? सिर्फ देखना है रोहित शर्मा को अगर बस. बात करने का मौका मिलेगा तो क्या बताओगे उसको? मैं कुछ बता नहीं सकता उनको, वो भगवान है और मैं सिर्फ कांग्रेस बोल सकता हूँ. भाई, उसको एक बार गला मिलाने का, समझा, पूरा हिंदुस्तान को रोशन दिला दिया वो. अपन तो डोंगरी सा इतना दूर से चल के काम सब छोड़ के आया था, समझा. और एक बार गला मिलाने का उसको, बस इसके लिए आया था इधर. पूरा इंडिया का रोशन है भाई, वर्ल्ड कप जीता हुआ है भाई. या दादांचा उत्साह आपण बघू शकतो. ते हिंदी भाषेत सांगतात. त्यांना असं म्हणायचंय की मला रोहितला मिठी मारण्याची एकदा इच्छा आहे. आणखी बरेच फॅन्स जे आहेत ते या ठिकाणी आपण पाहू शकतो. आपण आणखी लोकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. दादा, टीम इंडिया
टीम इंडिया आता इथे आल्यानंतर काय भावना असतील? तुम्ही तर बॅरिकेडवर चढून बसले. हिंदी हिंदी बहुत खुशी हो रही है, हम जीत चुके हैं वर्ल्ड कप. बस वही ट्राई कर रहे कि एक झलक मिल जाए हमारे कैप्टन रोहित शर्मा की, उनकी ट्रॉफी के साथ सिल्वर कलर की, साथ में विराट कोहली किंग हमारे, हार्दिक पांड्या नंबर 1 ऑलराउंडर बन चुके हैं अभी, आपने देखा होगा पोस्ट. जसप्रीत बुमराह बेस्ट बॉलर है ही. बस वही हम जर्सी वर्सी भी लाए बट यहाँ पे साइन करने का वो मौका मिल नहीं रहा है. सवाल आपने सबसे पहले रोहित शर्मा का नाम लिया. अगर रोहित शर्मा से बात करने का मौका मिले तो कौन सी एक चीज होगी जो आप बताना चाहोगे? बस यही बताना चाहेगा कि हम कितना प्राउड है उनको, वो इतना 11 साल बाद हमारे लिए ट्रॉफी लेके आए हैं इंडिया के लिए. बस वही कहना चाहेंगे, बहुत खुश और ऐसे ट्रॉफीज लाते रहे 2025 में भी, 26 में भी, 7 में भी. हा उत्साह आपण बघू शकतोय. म्हणजे इथं उभं राहायला जागा नाहीये बॅरिकेडच्या आतमध्ये, म्हणून बॅरिकेडच्या वर चढून ही तरुणाई बसलेली आपल्याला पाहायला मिळते. इकडे मोठ्या प्रमाणावर फॅन्स आहेत, मोठ्या प्रमाणावर चाहते जमलेले आपण बघतोय. बॅरिकेडच्या पलीकडे सुद्धा चाहते आहेत. मोठ्या प्रमाणावर हे लोक केवळ आणि केवळ टीम इंडियाला पाहण्यासाठी, एक झलक पाहण्यासाठी म्हणून आलेले आहेत. आपल्यासोबत आणखी काही चाहते आहेत, आपण त्यांच्याकडे सुद्धा जाण्याचा प्रयत्न करूया. सर्वच चाहते जे आहेत त्यांची भावना एकच आहे, त्यांची भावना आहे ती फक्त आणि फक्त आनंद व्यक्त करायचा आहे त्यांना. अनेक चाहते इथं आहेत आणि सगळेजण टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी म्हणून इथं आलेले आहेत. अमोल, निश्चितपणे या सगळ्या चाहत्यांच्या ज्या भावना आपण बघतो आहोत, क्रिकेट हा अनेक चाहत्यांच्या भावना गुंतलेला खेळ आहे. ज्यावेळी टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी त्या विजयाचा आनंद होताच, मात्र त्याचबरोबर आता रोहित शर्मा T20मध्ये इथून पुढे दिसणार नाहीये, विराट कोहली दिसणार नाहीये, त्याचबरोबर राहुल द्रविड जो सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर या सगळ्या वर्ल्ड कपमध्ये राहिलेला आहे. राहुल द्रविड हा कधी फारसे भावना व्यक्त करत नाही, अत्यंत संयतपणे आपल्या भावना मांडणारे राहुल द्रविड मात्र या वर्ल्ड कप विजयानंतर ज्या प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावर या सगळ्या भावना दिसत होत्या, आता काय वाटतं की या सगळ्या चाहत्यांच्या सगळ्या ज्या काही भावना तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात विक्रांत, इथून पुढे ज्यावेळी हे 2 प्लेयर नसणार आहेत आणि त्याचबरोबर राहुल द्रविड यांचं कॉन्ट्रीब्युशन, या सगळ्याविषयी काय नेमक्या भावना आहेत चाहत्यांच्या? आपण थेट हे जे चाहते जमलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. ही जी एक व्यक्ती दिसते त्यांच्या जर्सीवर विराट आणि त्याचा क्रमांक 18 लिहिलेला आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. दादा, विराट कोहलीने रिटायरमेंट घेतलेली आहे, इथून पुढे विराट कोहली खेळताना दिसणार नाहीये. वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद आहे मात्र विराट दिसणार नाही, त्याबद्दल काय वाटतं? विराट नहीं चलेगा यार, बहुत बुरा लगेगा. T20 आता खेळणार नाहीये विराट कोहली. IPL भी नहीं खेलेगा. T20 इंटरनॅशनल मधून रिटायरमेंट घेतली, काय भावना? अरे बहुत बुरी, मतलब अभी किंग दिखेगा नहीं अपने T20 में. किंग आता T20 इंटरनॅशनल खेळताना दिसणार नाही आणि ते दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. खरं तर भावना काय व्यक्त करायच्या ते कळत नसले तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरून दुःख आपल्याला दिसतंय. आपण हे दादा रोहित शर्मा विषयी फार प्रेमानं बोलत होते. रोहित शर्मानं T20 इंटरनॅशनल मधून रिटायरमेंट घेतलेली आहे, त्याविषयीचं दुःख वाटतंय का? रोहित असेल, विराट असेल, जडेजा असेल, राहुल द्रविडचं आता मार्गदर्शन टीम इंडियाला नसणार आहे. बहुत दुख है. जैसे ही हम लोग मैच देख रहे थे अचानक से रिटायरमेंट अनाउंस किया, आंसू आ गए थे आंखों में, बिल्कुल सहा नहीं गया. बट जो रिटायरमेंट लिया है जीतने के बाद, वो जो एक प्रॉपर फेयरवेल होता है वो मिला, वो जान के एक बहुत खुशी भी हो रही है अंदर से. महिला वर्ग सुद्धा आहे, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत. रोहित शर्मा, विराट कोहली, जडेजा यांनी रिटायरमेंट घेतली. त्यांच्या रिटायरमेंट विषयी काय वाटतं? म्हणजे वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद आहेच. वर्ल्ड कप जीतने की तो बहुत खुशी है, पर उन लोगों को डिपार्ट करते हुए देखने का बहुत ज्यादा दुख भी है. वी कैन नॉट इमेजिन अ टीम विदाउट विराट कोहली एंड रोहित शर्मा इन टॉप 11 करके, तो बहुत दुख है. पर जो भी है उनके लिए वो बेस्ट हुआ है, उन्होंने अपने करियर का बेस्ट अचीव करके फिर किया, तो वी आर हैप्पी फॉर देम. हिंदी में 3 लोगों ने रिटायरमेंट ले ली है, विराट, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा. T20 इंटरनेशनल से राहुल द्रविड़ का भी जो मार्गदर्शन चल रहा था तो वो नहीं दिखने मिलेगा इसके बाद. बहुत दुख है इस बात का हमें कि अभी कैसा आगे कैसा हमारी टीम इंडिया खेलेगी. और बहुत खुशी है कि हमारे घर हमारी ट्रॉफी आ चुकी है, हमें बहुत खुशी है. ट्रॉफी मिळाल्याचा आनंद आहे, परंतु हे 3 जण पुन्हा आपल्याला T20 इंटरनॅशनल मध्ये दिसणार नाहीये, त्याचं दुःख आहे. खरं तर हे सगळा जो तरुण वर्ग जमलेला आहे सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की हे 3 जण दिसणार नाहीत, त्यांचं दुःख आहे. परंतु त्यांना एक योग्य फेअरवेल मिळाला, विजयी फेअरवेल मिळाला, याचा आनंद सुद्धा लोक व्यक्त करताना दिसत आहेत. अमोल,
निश्चित विक्रांत, ज्या प्रकारे आत्तापर्यंत आपण बघितलं, गेल्या जवळपास 3 दशकांचा टीम इंडियाचा प्रवास जर आपण बघितला तर आत्ताचा हा वर्ल्ड कप असा होता की ज्याच्यामध्ये बॅट्समनची जेवढी चर्चा होती तेवढीच चर्चा बॉलरची सुद्धा झाली, तेवढीच चर्चा आपल्या फिल्डिंगची सुद्धा झाली. हाय स्कोअर मॅचेस सुद्धा टीम इंडियाने जिंकल्या, लो स्कोअरच्या मॅचेस सुद्धा टीम इंडियाने तितक्याच सराईतपणे डिफेंड केलेल्या होत्या. त्यामुळे आधी काही वर्षांपूर्वी जसं होतं की ओपनिंगचे 4 ते 5 बॅट्समन आणि ते आऊट झाले की एक प्रकारे लोक टीव्ही बंद करायचे किंवा मॅच सोडून निघून जायचे. मात्र आता शेवटच्या क्षणापर्यंत मॅच बघितली गेली आणि सर्व सिच्युएशनमध्ये म्हणजे अगदी स्लो पिचवर सुद्धा मॅच कशी जिंकता येऊ शकते, लो स्कोअर कसा डिफेंड करता येऊ शकतो, लो स्कोअर कसा चेस करता येऊ शकतो, मोठा स्कोअर कसा चेस करता येऊ शकतो, फिल्डिंगच्या जोरावर कशा प्रकारे मॅच काढता येऊ शकते, अशा सर्व कॉम्बिनेशन सर्व फॅक्टरसह टीम इंडियाने हा विजय मिळवलेला आहे. आणि हे ऑलराऊंडर असणं, सर्व घटकांनी काम करणं, याच्यामुळे हा विजय मिळालेला आहे. या टीम इंडियाच्या बदलच्या स्वरूपाविषयी, सर्वसमावेशकतेविषयी तिथल्या चाहत्यांना काय वाटतं, कसा परफॉर्मन्स राहिलेला आहे टीम इंडियाचा? अमोल, आपण या सगळ्या विषयी बोलूया. मात्र हे काही लहान जे चाहते आहेत टीम इंडियाचे ते सुद्धा इथे जमलेले आहेत, त्यांना काही बोलायचं आहे का आपण बघूया. बोलिए, कुछ बोलना चाहते हो? सूर्या कुमार ने बहुत ही अच्छा कैच पकड़ा, उनकी वजह से हमारी टीम इंडिया जीत चुकी है. आज अगर वो नहीं रहते तो फिर हम शायद हार भी सकते थे. कितने सालों के बाद तो हम जीते. हार्दिक पांड्या ने जो लास्ट ओवर किया और बुमराह ने जो सेकंड लास्ट ओवर किया वो बहुत अच्छा ही ओवर निकाला था उनने. वो दोनों बहुत अच्छे प्लेयर है. ये टीम इंडिया, अगर वो दोनों नहीं होते तो ये टीम इंडिया शायद नहीं जीत पाती. विक्रांत, आपण जे म्हणत होतो तेच ही मुलं पण म्हणतात. समीक्षण करताना आपल्याला दिसतात. हो, हे लहान लहान मुलं सुद्धा क्रिकेटचं समीक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात. जो मुद्दा तुम्ही सांगितला होता त्याच मुद्द्यावर हे मुलं सुद्धा बोलताना दिसत आहेत. आपण पाहू शकतो हा जो जमलेला प्रेक्षक वर्ग आहे, चाहता वर्ग आहे, त्यांच्यामध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित कोणी प्लेयर आलाय का हे आपल्यालाही पाहावं लागेल. मात्र तसं काही सध्या तरी दिसत नाहीये, कोणताही प्लेयर आल्याचं सध्या तरी आपल्याला दिसत नाहीये. मात्र त्या सर्वांना असं वाटतंय की एखादा प्लेयर आलाय आणि म्हणून हा उत्साह आपल्याला या सगळ्या प्रेक्षकांमध्ये, या चाहत्यांमध्ये पाहायला मिळतो. मात्र हा मोठा उत्साह, सगळ्यांचे मोबाईल कॅमेरे आपण पाहू शकतो कशा प्रकारे तुमच्यामध्ये आहेत आणि त्या आपापल्या मोबाईलमध्ये आपला फेवरेट क्षण टिपण्यासाठी म्हणून हे सगळे चाहते जे आहेत ते चाहते आपण पाहू शकतो आपल्या फेवरेट प्लेयरला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी म्हणून हे सगळे प्लेयर्स, हे सगळे चाहते आपल्याला मोठ्या उत्साहात पाहायला मिळत आहेत. निश्चितपणे विक्रांत, ज्यावेळी साधारण 1 तासापूर्वी आपण बोललेलो होतो त्यावेळी ज्या प्रकारचं वातावरण तुमच्या आजूबाजूला होतं, तुरळक गर्दी होती आणि 1 तासामध्ये चित्र इतकं बदललेलं आहे. समुद्राला ज्याप्रमाणे भरती यावी त्याप्रमाणे 1 तासामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं तिथं क्रिकेट चाहते जमा झालेले आहेत आणि बॅरिकेड्सवर देखील हे चाहते चढून बसल्याचं दिसतं आहे. या चाहत्यांना मधून अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत की कुणीतरी खेळाडू आलेला आहे आणि त्यामुळे मधूनच एक जल्लोषाची लाट उमटते आहे. पुन्हा ती लाट शांत होते आहे आणि पुन्हा एकदा तितक्याच उत्साहाने टीम इंडियाची वाट सध्या हे सगळे चाहते पाहतायत. हा सिलसिला असा सुरू राहणार आहे. या ठिकाणी जायची इच्छा तर प्रत्येकालाच आहे, मात्र जे जाऊ शकत नाहीत, प्रत्यक्ष मुंबई एअरपोर्टवर ज्यांना जाणं शक्य नाही आहे, मरीन ड्राईव्हवर शक्य नाही आहे, वानखेडे स्टेडियमवर जाणं शक्य नाही आहे, त्या सगळ्यांसाठी आम्ही तिथला आनंद, उत्साह, जल्लोष थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि हा प्रयत्न इथून पुढे असा सुरू राहणार आहे, अविरत सुरू राहणार आहे. हा कार्यक्रम संपेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत हा उत्साह, जल्लोष आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत.